काय म्हणता पोट्टो, आज आमच्या फार्म हाऊस आलो बा. फार्म हाऊस हे नाही आहे, फार्म हाऊस तिकडे त्या आंब्याखाली आहे. तर हा आमचा फौजी इकडे बांधलेला आम्ही ना, पठारचा गडी आहे हा. कधी पहिला नंबर आहे त्याचा. हां, तुम्हाला सांगायला बोललो, आज पार्टी आहे बा आमच्या वावरात. हा आमचा भाषा तेजस. आणि पार्टी काय आज शिरा आणि पुलाव. पुलाव म्हणजे फोडणीचा भात. हे तांदूळ निसू राहिले आमच्या मोठे. आणि तिकडे चालू आहे आता शिरा भाजणं चालू आहे. शिरा आहे गुळाचा. मामी आणि माझी आई शिरा भाजू राहिली. गुळाचा शिरा आहे तर हा गुळ इकडे टाकला आहे आम्ही ना उकळीला. इकडे काजू बदाम किशमिश टाकले सदू काकाने त्याच्यात. आणि लावला भाजणं मामीनं. बाकी तर लोक तिकडे चालू आहेत भाताची तयारी. अजून काजू बदाम आणले. आणि झाला ना शिरा तयार. पानं कसा झाला झकास. खतरनाक झाला की नाही. नाही आहे पतला नाही तो, होते तो घट जरासा कसून. थांबावं लागतं 10-15 मिनटं. मग तर तेवढ्यात आले आमचे फार्म हाऊसचे मालक, आमच्या काकू. काकूसोबत अजून आत्या बी आली. सगळे झाले. संधूबाई, गुड्डूबाई, आत्या पा आमची. वातावरण एकदम खास प्रसन्न असं वातावरण झालं होतं. सगळे हाय बाय करू राहिले आपल्याला. वातावरण कसं झालं आपलं. मग लावली खिचडी तयारी करणं चालू. मग कांदा कापू राहिला त्या मामी आणि मोठे आई. कांदा गिंदा कापला, मग टाकलं ठेवला. मग चालू केला पुलाव बनवणं. मग गंजगिनी ठेवला, मस्त तेल गिल टाकलं सदू काकानं. तेल गरम झालं, मग त्यात टाकलं कांदा गिंदा. आम्ही उभा फक्त व्हिडिओमध्ये यासाठी. माझ्याच व्हिडिओ म्हणलं मीच नाही येतो, मग मी बी आलो त्याच्यात. मग कशी झाली आपली खिचडी झकास. मग बसले बाबा. म्हटलं चला, म्हटलं बसा, म्हटलं आता पंगत बसली बा. मग जशी पंक्तीत शूटिंग काढतात लग्नात तशी शूटिंग काढू राहिलो. कोणी असे 2 बोटं दाखवतात लहान लहान लेकरं. मग कसं कसं घास घेता घेता थांबतात फोटो काढायसाठी. कोणी घास घेतल्यावर चावयात थांबते, कोणी लाजते फोटो काढायसाठी. तशी फील येऊ राहिली ती मला फोटोग्राफरसारखी. इकडे बाया बसवल्या आणि इकडे माणसं बसवले बा. म्हटलं जेव्हा बा लवकर लवकर. पोट्टे मग आम्हाला भुका लागेला आहेत. म्हटलं थांबा जरासे. मग सगळे जेवण खाऊन गेलं, आवरचीवर केलं, आलो बा घरी. कसा वाटला आपला व्हिडिओ? झकास.